are going to Dubai. Yes. Hello. So आपण कुठे चाललोय शोना? प्लेन मध्ये चाललोय. शोना आज प्लेन मध्ये फिरायला जाणार आहे. आमच्या दुबई ट्रिपची सुरुवात पुण्यातून झाली. फर्स्ट आम्ही पुणे एअरपोर्टला गेलो. तिथून आमची दुबईसाठी फ्लाईट होती. फ्लाईट रात्री 9 वाजताच होती, पण आम्ही तिथे 6 वाजता पोहोचलो. म्हणजे बाकी सगळे प्रोसेसला वेळ भेटतो. ऋग्वेद सोबत असल्यामुळे बोर्डिंगमध्ये आम्हाला प्रायोरिटी भेटली. बोर्डिंग, सिक्युरिटी चेकिंग आणि इमिग्रेशन हे आमचं 1 तासातच झालं आणि 7 वाजताच आम्ही तिथं वेट करत बसलो. सोबत ऋग्वेदचा डबा घेऊन गेलेले, कारण त्याचा जेवणाचा टाईम झालाच होता. फ्लाईटला 2 तास वेळ होता, सो आम्ही खाऊन घेतलं, थोडेसे फोटोज काढले आणि ऋग्वेद एवढा वेळ शांत बसत नाही, सो त्याचे टॉयज आणलेले तो ते खेळत होता आणि थोडाफार मोबाईल बघणं तर त्याचं चालूच होतं. ऋग्वेद सोबत एवढी मोठी ट्रिप करणे, त्याच्यामध्ये तो आजारी होता, सो हे खूप अवघड होतं. आणि लहान मुलांसोबत ट्रिप करणं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं पेशन्स खूप लागतात. त्याचे टॅन्ट्रम खूप असतात, ते आपल्याला झेलता आले पाहिजे. Hello. Do we know? ऋग्वेदला प्लेन्सचे अट्रॅक्शन्स आहेत आणि रिअल प्लेन बघून तो खूप जास्त खुश झाला. कुठे बसला सोना? सोना कुठे बसला? एरोप्लेन मध्ये बसला. अशी का कलती? अशी कर अशी. पुणे टू दुबई हा 3-3.5 तासांचा प्रवास होता. त्यामुळे ऋग्वेदला तेवढा वेळ शांत बसवणं थोडं अवघड होतं. सो आम्ही स्लेट्स घेऊन गेलो, लॅपटॉप घेऊन गेलो. तर मोबाईलमध्ये व्हिडिओज डाउनलोड करून ठेवलेलं, पण त्याच व्हिडिओ बघून तो बोर झाला. सो त्याला थोडासा स्टडी करायला सांगितलं आणि तेव्हा मला समजलं की त्याला ABCD सगळी लिहिता येते. आणि देन तो ते पण बोर झाला. देन मलाच ABCD लिहायला सांगितलं आणि थोड्या वेळाने तो झोपून गेला. सो असा होता आमचा पुणे ते दुबईचा प्रवास. तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.